चल चल चल. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे तिथे, स्वामींचं मंदिर. आता त्यांच्या भरोश्यावर माझी सिक्युरिटी ठेवली की काय तुम्ही? तसं नाहीये, पण स्वामींचं अस्तित्व आहे तिथे. प्लीज माझ्यासमोर सारखं ते स्वामी स्वामी करू नको. एक विचारू, ओव्हरऑल सगळ्याच देवांचा आणि संतांचा तुम्हाला राग आहे की फक्त स्वामींचा? कारण त्या दिवशी तुम्ही प्रसाद हातात घेतलात, पण स्वामींचा आहे हे कळल्यावर नाकारलात. फॅशन फ्रायडे. खरेदी नाही. अगं बाबो, या गर्दीचं काय करायचं? बॉम्बचं कोणाला कळतं का म्हणा? चेंगरा चेंगरे जास्त मरायचे. बायका पोरांकडे लक्ष द्या. बॉम्बची भीती सगळ्यात जास्त करायची. आईला नशीब माझ, नाही तर पोरांच्या आयांनी ह्या बॅगच्या आधी मला जमा केला असता चौकीत. वरडतोय बॉम्ब होता तर तो कोणासाठी होता? अफवा पसरवली तर ती कोणी पसरवली? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आज एटीएस पथकाला द्यावी लागणार आहेत, आणि त्याबद्दलच आपण बोलूयात प्रत्यक्ष एटीएस पथकाचे प्रमुख म्हणजे सयाजी जाधव यांच्याशी, जे आता इथे उपस्थित आहेत. बॉस, पहिल्यांदा असं झालं ना की प्रोजेक्ट फेल. इकडे अरे पण बॉम्ब होता का? अरे पण चेंगरा चेंगरी तर झाली ना. हा? उद्या आपल्यामुळे झाली अशी बोंब मारणार मीडियावाले. हे आहेत एटीएस पथक बघ, प्रमुख आले. सयाजी जाधव. सर, तुम्ही यामध्ये अपयशी ठरलात, याबद्दल तुम्ही काहीतरी बोलायला हवं. काहीतरी बोला सर. माझा मुलगा बाल शिक्षण मंदिरात शिकतो. ज्युनियर केजीत डेझी ग्रुप मध्ये. माझ्या बायकोला हवा होता लिली ग्रुप, त्याला मिळाला डेझी ग्रुप. आता डेझी काय लिली काय दोन्ही फुलंच आहेत ना. धोत्रा तर मिळाला ना, धोत्रा. एक मिनिट बॉस, काहीतरी बोला म्हणजे ह्या प्रकरणाबद्दल काहीतरी बोला. हे धोत्रा बित्रा जरा जास्त होते, प्रोफेशनल एथिक्स मध्ये बसत नाही. बोला सर, तुम्हाला काहीतरी बोलायला हवंच. नो कमेंट्स. मूड नाही बॉसचा. मूड नाहीये. हा. हा? ही अशी अशी एटीएस प्रमुख ह्यांची उत्तरं Relax. काय करणार तुम्ही? आम्ही लोक सर, आपल्याला डिश दिलाय.